ठिकाणी विजय भाऊ यांच्याकडनं केलं जातं. बघा, आपल्या शंकर महाराजांचा आशीर्वाद लाभलेले म्हणजे स्वामी समर्थांचे शिष्य, त्यांचा आशीर्वाद लाभलेले विजय भाऊ, त्यांच्या नावातच विजय आहे. कुठे हात घातला तिथे काम सक्सेस होणारच, असे विजय भाऊ. आणि त्यांनी नाव पण मस्त ठेवले, विजयांग. विजयांगण त्यांच्याच नावाने सुरू केले. विजयांगण ही संस्था त्यांनी मोठ्या आतुरतेने स्थापन केलेली आहे. इथे येणारे सर्व जेवढे पण वयोवृद्ध असतील त्यांचं संगोपन व्यवस्थित केलं जाईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. त्या ठिकाणी काही सुविचार बोधवाक्य लिहिलेले पाहिजे, काही एकदम मनाला खटकले सुद्धा. तू जन्माला आलास, लग्न झालं, दोघच होता, मुलं झाली, मुलांना बायका घेऊन गेल्या, मुली झाल्या, मुलींना जावई घेऊन गेले, शेवटी आम्ही दोघच उरलो. म्हणजे किती सुंदर समर्पित वाक्य या ठिकाणी लिहिलेली आहेत की ज्याच्यामुळे माणसाचं जीवन मुळापासून बदलायला सुरुवात होते. असं कार्य ज्या संस्थेने केलेलं आहे, अशा सर्वांनो, आयुष्याच्या या संध्याकाळी आपण आपल्या सर्व कामात किंवा इतर व्यापातून व्यस्त असतो, परंतु इथं आल्यानंतर आपण सर्व ते विसरून गेलो. विविध गेम, सर्व कला गुण आपण या ठिकाणी दाखवले, कमवलेलं असतं, श्रम केलेले असतं, सर्व असतं. परंतु बिना कष्टाचं ज्यांना मिळतं त्यांना त्याची जाणीव नसते. आणि ही जाणीव नसल्यामुळे लोक बेताल वागतात. आणि त्या बेताल वागणुकीमुळे ज्यांनी श्रम केले, आयुष्यात कधी आनंद घेतला नाही आणि मुलाबाळांसाठी कष्ट करून त्यांना शिक्षण दिलं, असे जर मुलं वायाला गेली तर त्यांना अतिशय वाईट वाटतं. आणि अशा लोकांना इंगळे साहेब या ठिकाणी एंटरटेन करतात आणि नवे त्यांचं शेवटी आपण काय म्हणतो अंत्यविधीपर्यंत त्यांना सर्व करावं लागतं. म्हणजे ही मोठी चिंतेची बाब आहे या समाजामध्ये. तर अशा या ठिकाणी त्यांनी हे जे आश्रम चालू केलेलं आहे किंवा हे विजय अंगण म्हणजे एक प्रकारचं आनंद उपभोग घेता येतो आपल्याला, असं हे आध्यात्मिक केंद्र या ठिकाणी. आणि यांनी सर्वांनीच अगदी व्यवस्थित त्यांनी ट्रीटमेंट दिली आणि आपल्याला सुद्धा आनंद उपभोगायला इथे मिळाला. त्याबद्दल मी या संस्थेचे आणि व्यक्तिशः इंगळे साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो. 9:30 ते 9:45 दरम्यान या ठिकाणी आलो. तेव्हापासून आपले विविध खेळ या ठिकाणी घेतले गेले आणि त्या खेळामध्ये 1 वाजला जवळपास. त्या 1 तासामध्ये एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्याच्यामुळे अधिकाधिक उत्साह वाढत गेला. ऊर्जा वाढल्यामुळे अधिकाधिक उत्साह वाढत गेला. त्यांनी भरपूर आपल्याला नाचवलं, तेव्हा जुडीने नाचवलं आणि त्याच्यामुळे अगदी आपण आनंदाने मनमोकळेपणाने आपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. आपण सर्व विसरलो. आता जवळपास 5 वाजला आहेत. 9:30 ते 5 वाजेपर्यंत आपलं घर विसरलोय. आपण आपले मुलं बाळ कुटुंब काय असेल मुलांना सर्वांना विसरलोय. आपल्याला काहीच आठवत नाहीये. इतके या ठिकाणी आपण मग्न झालो आहोत. खूप चांगला आपण आनंदाचा अनुभव घेतला. तेव्हा हे जय शंकर विजयांगण ही जी काही संस्था आहे, खरोखर ही चांगली संस्था आहे. या संस्थेमध्ये ज्येष्ठांना एक चांगल्या प्रकारे विरंगुळा मिळावा, एक प्रकारे चांगला आनंद मिळावा, हा खरं त्यांचा हेतू आहे. आणि त्यांचा हेतू सफल झाला आणि आपला आजचा दिवस अतिशय आनंदात गेला. तेव्हा मी त्या विजयांगण या संस्थेचं इंगळे साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि त्या सर्व टीमचे वैयक्तिक
वैयक्तिक जर पाहिलं तर विजयकुमार इंगळे यांचं जर वय पाहिलं ते 40-45 असावं असं मला वाटतं. पण तो सुद्धा आपल्या मुलासारखा असूनही आपल्यामध्ये खूप रममान होतो. आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मावशी काका करून आपल्याला समजावून घेण्याची जी कला आहे त्या कलेमुळं आपण अट्रॅक्ट होतो आणि आपल्याला असं वाटतं की एक तो आपल्याच घरातला मेंबर आहे. आणि मग आपल्यामधला जो संकोच होता सुरुवातीला आल्यावर पहिले 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं, तो 10-15 मिनिटांनी हा आपला संकोच कळून जातो आणि आपण मनसोक्त मग आपल्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला लागतो. यातून जो आनंद मिळालेला आहे त्या आनंदाची आपण तुलना करू शकत नाही किंवा व्हॅल्युएशन करू शकत नाही पैशामध्ये. आणि सगळ्याच गोष्टी पैशाने मिळत नसतात आणि आनंद पण विकत घेता येत नाही. हे जेवढं खरं आहे ते आनंद हा अनुभवायची चीज आहे आणि हा अनुभव आपल्याला इथे मिळतो असं मला वाटतं. याचप्रमाणे आपले अजूनही काही ग्रुप असतील तर त्या ग्रुपमध्येही आपण सांगावं. त्या ग्रुपलाही आपण इथला फोन नंबर किंवा आपले नातेवाईक असतील ज्येष्ठ नागरिक मध्ये त्यांनाही आपण इथं येण्याचं सूचित करावं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी जर आपल्याला कदाचित कोणावर वेळ आली तर न चुकता या ठिकाणी आधारही द्यावा आणि आधारही घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद. आज मी यांच्याबद्दल म्हणजे विजय भाऊबद्दल जे बोलणार आहे ते अतिशय त्यांचं काम सुकारे खूप चांगलं आहे. या वास्तूमध्ये एक परमेश्वराचा वास आहे असं वाटतं मला. मी जेव्हा एंट्रन्स केलं ना ह्या वास्तूमध्ये मला असं वाटतं की काहीतरी अशी वेगळी घटना घडली की या माणसाला अट्रॅक्ट करते. माणसाचं जीवन हे वेगळ्या प्रकारचं संपादित करतं. आता भाऊंनी सांगितलं, सरांनी सांगितलं की खूप चांगली सोय केली. ती सांगितलं सोय यांची नाहीये, ती परमेश्वराची सोय केलेली आहे. आज यांची सेवा म्हणजे परमेश्वर सेवा मी मानतो. आमचा परिचय माझा आणि विजय भाऊंचा परिचय फार जुना आहे. ते लहानपणापासून मी त्यांना ओळखतो. आमच्या गावाशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. कल्पना सुद्धा नाही आमचा हा एवढा जवळ असून यांनी कधी ती गोष्ट सांगितली नाही की इतकं छान इथे हे पाळणा घर आहे. हे पाळणा घर आहे. त्या पाळणा घर लहान मुलांत असतं तिथे हे वृद्धांसाठी असलेलं पाळणा घर आहे आणि त्याची अत्यावश्यकता होती. म्हणजे ह्यात काही शंकाच नाहीये. म्हणजे कुठल्याही पद्धतीमध्ये तुला सांगतो की किती धन्यवाद द्यावे तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमला. माझ्याकडे शब्द नाही. तुमची कल्पनाच खूप छान आहे बेसिकली. ठीक आहे पुढे मागे अजून त्याच्यामध्ये पण तो कल्पना जी आहे त्याची अतिशय गरज आहे. पुढे सुद्धा अतिशय गरज भासणार आहे. आणि ज्याप्रमाणे तू सगळी ती आकडेवारी सांगितली ती आकडेवारी ऐकून मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की लाखो वृद्ध आहेत आणि आता ह्या धार्मिक जगामध्ये हे खूप गरजेचं होतं राहिलं. म्हणून अगदी तुम्हा सगळ्यांना तुम्ही आणि सगळे जेवढी तिथे तुम्ही सगळे ऑर्गनायझर्स आहात आणि पर्टिक्युलरली आमचा दत्ता जिथे जातो तिथे तो आपला मार्कच ठेवतो तिथे. तर हे जे आहे ते तुमच्या सगळ्यांनी साक्षीने माझं झालेलं आहे. तर माझा खरा जो आहे मला हे माहिती असतं तर मी येताना 2 घेऊन आलो असतो. आपला जो आहे खूप छान केलंय. खूपच छान. जयशंकर विजयांगणची संकल्पना जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वीच सरांनी आम्हाला सांगितली होती आणि हा इतका सुरेख संकल्प नाशिकमध्ये होतोय याची आम्हाला त्यांनी कल्पना दिली. खरं म्हणजे त्याचं नावच इतकं छान आहे ना की सिनियर सिटीझन क्लब आणि विरंगुळा. म्हणजे लोकांना सिनियर सिटीझन म्हटलं की एक आधार आश्रम किंवा वृद्धाश्रम अशाच कल्पना डोक्यात येतात. पण हे जे त्यांनी एक नवीन सुरू केलंय आणि तो खरोखर मला असं वाटतं की नाशिककरांना सगळ्यांना एक अतिशय दिलासा देणारा उपक्रम आहे आणि त्याचा आज अनुभव आम्ही सगळ्या मैत्रिणींनी घेतला. विजू भाऊ न नाचणाऱ्यांनाही नाचवतात आणि आपल्याला तर नाचता येत नाही. मग आजचा दिवस कसा घालवायचा हा मोठा प्रश्न होता. पण विजू भाऊंनी ती आपल्यावर आज वेळ येऊच दिली नाही. आजचा दिवस म्हणजे प्रत्येकाला हेच वाटत असणार आहे की आजचा दिवस म्हणजे आपण जेव्हा गेटमधून आत प्रवेश केला तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक क्षण आपण सगळ्यांनी एकदम आनंदात घालवलेला आहे. दिवसभर नातू झोपला का, नात काय करत असेल, अमक्याचा फोन आला, तमक्याचा फोन आला, प्रत्येकाची काळजी. पण आज दिवसभरात एकही फोन आला नाही. मुलाचा एक फोन आला होता तोही चुकून लागला होता. घरच्यांची आठवण नाही की काय करायचं
किंवा घरच्यांची काळजी हा काहीच मनात आज म्हणजे संधीच मिळाली नाही तो विचार करायला. इतका छान वेळ आज विजू भाऊ तुमच्या सहवासात आम्ही घालवलेला आहे. खरोखर ही खूप गरज आहे आपल्या समाजात. ज्येष्ठ नागरिकांना पण मनोरंजनाचं, एकमेकांना भेटण्याचं, आपला चांगला वेळ घालवण्याचं इतकं सुंदर साधन त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. खरोखर बघा तुम्ही, हा एक दिवस किती छान नाचतात, गातात, सगळं दुःख काय असेल ते कष्ट विसरून तुम्ही एकमेकांमध्ये इथे मिसळतायत. घरी आपण नाचू नाही शकत, बरोबर की नाही? नातवंड आपल्याला किती पण सांगतील किंवा काय असेल ते घरचं वातावरण वेगळं असतं आणि इथलं वातावरण बघता माझेही पाय थिरकत होते, पण युनिफॉर्ममुळे मी नाचू नाही शकली. खरोखर काही आजारांमुळे अधू असलेले, अपंगत्व आलेले सुद्धा इथे आपले हातपाय इतक्या प्रोत्साहनाने, इंगळे साहेबांच्या प्रोत्साहनाने इथे हातपाय हलवू शकतात आणि सगळं आपलं विसरून इथे एक नवीन जगण्याची उमेद तुम्हाला मिळते. इंगळे साहेब, तुम्हाला यापुढे खूप खूप शुभेच्छा. असे उपक्रम तुम्हाला असे राबत राहू आणि तुम्हाला याच्यात खूप यश मिळो. नमस्कार, मी सौ स्मिता आपटे. विजयकुमार इंगळे यांच्या विरंगुळा केंद्राचा स्वानुभव मी शब्दबद्ध केलाय, तो इथे सादर करते. आयुष्याची संध्याकाळ आनंदी करायचे, विजयांगण इथे या. सद्गुरू शंकर महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे, विजयकुमार इंगळ्यांचं स्वागतही अनुभवायला या. तुझं माझं दुखणी बाणी घरदार विसरायचं आहे, विजयांगणला अवश्य या. ज्येष्ठांचं मनोरंजन करणारं विरंगुळा केंद्र पाहायला तरी अवश्य या. पुस्तक वाचा, पेपर वाचाळा, बुद्धिबळ खेळा, पत्ते कुटायला जरूर या. जीवनाचे सार सर्वस्व सांगणारी अक्षरगीता वाचावयाला तिथे तुम्हाला मिळेल. तुम्ही या. हिरवाईने नटलेला सुंदर सजलेला परिसर पाहावयास अवश्य या. सुंदर चविष्ट न्याहारी गरमागरम वेळेवर आयतं भोजन करायला जरूर या. विविध स्पर्धेत भाग घ्या आणि बक्षीस जिंकायला तर यायलाच हवं. विविध गुणदर्शन सादर करायचं आहे ह्या केंद्रामध्ये, अवश्य या. बकेट लिस्ट पूर्ण करायची आहे, विजयभाऊंच्या विरंगुळा केंद्रात या. ज्येष्ठ नागरिकांसाठी एकमेव अद्वितीय विरंगुळा केंद्र. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय उत्साहात आपला दिवस कसा घालवला हे कोणालाही कळालं नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आले तेव्हा हावभाव कसे होते आणि आता दिवसभराचे हावभाव कसे आहेत हे जर आज पाहिलं तर विशेषतः महिलांचे चेहरे जास्त प्रफुल्लित आहेत, हे जास्त खुललेले आहेत. याला कारण त्यांना अशी मौजमजा कधी बघायला मिळत नाही आणि ती आज मिळाली. विजयकुमार आणि त्यांचे सहकारी यांनी हा जो उपक्रम, अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये ते जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना आनंद कसा मिळेल आणि देता येईल याची आज दिवसभरात, म्हणजे मी ऐकलेलं फार होतं यांच्याबद्दल. त्यांचा माझा परिचय भरपूर, बोलणं भरपूर, एकमेकांशी संवाद होते, पण प्रत्यक्ष हा त्यांचा कामाचं जे काही ठसा आहे तो आज जेव्हा मी पाहिला तेव्हा मी अतिशय भारावून गेलेलो आहे की एक पोरगा कुठल्या कुठे जातो, त्याच्या अंगी असलेले पैलू हे आपल्या सर्वांपर्यंत कसे पोहोचवले आणि दिवस कसा घालवला आणि त्यामध्ये सर्वांना अगदी आल्यापासून की जे मी कधी नाचलो नाही आज नाचलो. म्हणजे हा एक आनंद मला नाचण्याचा कसा असतो तो आज मिळाला. आणि शंकर महाराजांच्या गावचेच आम्ही, म्हणजे अंतापूर ताराबाद या ठिकाणी हे मोठं दैवत. आणि जेव्हा ते बोलता बोलता बोलले की मला
शंकर महाराजांचा आतापर्यंत 4 वेळेस स्मरण झालं किंवा ते त्यांना भेटलेले आहेत किंवा त्यांचं काय योगायोगाने त्यांना त्यांच्याकडून काय मिळालेलं असेल, ती जी पावती आहे ना ती आता मला कळाली कशी आहे. त्यांची निष्ठा, त्यांची भक्ती आणि या भक्तीमध्ये दुसऱ्यांना तल्लीन कसं करून घ्यायचं. कारण आपली भक्ती आपण कितीही करू शकतो, पण त्या भक्तीमध्ये दुसऱ्यांना आणणं फार अवघड आहे. आणि ते काम आपल्या ज्येष्ठांकडून ते बरोबर करून घेत आहे. म्हणून त्यांचं मी मनपूर्वक इथे अगदी अभिनंदन करतो. आणि संधी मिळाली आणि या इथे आल्यानंतर सकाळपासून आपण अगदी 10 वाजेपासून त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला आल्या आल्या सर्व सिनियर सिटीजनांना नाचवलं आणि त्या नाचण्यामुळे जो एक आनंद आपल्याला मिळाला तो आनंद अतिशय अवर्णनीय होता. आणि ती जी ऊर्जा मिळाली, सकाळपासून जी ऊर्जा आपल्याला मिळाली ती आजपर्यंत आत्तापर्यंत तशीच आहे. आणि हा असा अनुभव मला माझ्या जीवनात पहिल्यांदा मिळाला. आणि दिवसभर अगदी त्यांनी आपल्याला सर्वांना गुंतवून ठेवलं. कुठेही काहीही कंटाळा आला नाही. सर्वांनी अगदी मनस्वी आनंद घेतला. नाश्त्याचाही आनंद झाला, थकल्यानंतर लगेच नाश्ता मिळाला, तोही आनंद वेगळाच. तो आनंद घेऊन आपण नाश्ता पचवतो न पचवतो तोच पुन्हा त्यांनी सभागृहात आणलं. सभागृहात वेगवेगळे आपले जे खेळ झाले. आता आपण ह्या वयात काही कधी खेळलेलं नाही, पण सुंदर असे खेळ खेळायला मिळाले आणि त्यातूनही खूप आनंद मिळाला. अशा प्रकारे जो आनंद त्यांनी कायम ठेवला. जसे आलो आपण तसा थकवा कुठल्याही प्रकारचा आपल्याला जाणवला नाही. आणि मनस्वी आनंद ज्याला म्हणतात, मनाने आपण एकदम ताजेतवाने झालो. ही जी ऊर्जा इथे आल्यानंतर मिळाली. नाहीतर काही ठिकाणी आपण फिरायला जातो वगैरे थकून जातो, पण इथे अजूनही मला थकल्यासारखं वाटलं नाही. थोडंसं वाटलं तेवढ्यात वडापाव आला. म्हणजे जो थोडासा थकवा होता तो पटकन दूर झाला नाही. आणि बक्षीस देतानाही त्यांनी कोणालाच नाराज केलं नाही का. सर्वांना अगदी आणि सर्वांचा सहभाग हा जास्त महत्वाचा आहे. त्यांनी एकालाही सोडलं नाही. प्रत्येकाला इथे येण्यासाठी सुद्धा नाचतच आले. म्हणजे आपण आपलं वय विसरून अगदी बालपणात गेल्यासारखं नाचत राहिलो. आणि हा एक आगळा वेगळा आनंद आज मला म्हणजे आपल्या सर्वांनाच या आपले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या प्रयत्नांमुळे जो मिळाला. नाहीतर मला वाटलं होतं आज 46 लोक कसं काय होईल बुवा, जरा काय कसं काय ते, पण एक कुठलीच उणीव भासू दिली नाही. इथले सर्व जे कर्मचारी वगैरे जे आहेत ते सुद्धा अगदी ॲक्टिव्ह आहे. सर्वांचं खूप खूप यांना आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शुभेच्छा देतो. विशेष करून आपले इंगळे साहेब एक अतिशय असं फ्रेश व्यक्तिमत्व. कुठेच त्यांच्या चेहऱ्यावर मला असा थकवा दिसला नाही. आणि समोरचा आनंदी उत्साही माणूस पाहिल्यानंतर आपल्यालाही खूप आनंद उत्साह मिळाला. आणि सर्वांचा उत्साह अगदी भरभरून ओसंडून वाहत होता नाही का. कोणी 78, आता 78 वयाचे सर, अहो कधीच त्यांना असं नाचताना मी पाहिलं नाही. आता आम्ही बऱ्याच वर्षापासून ज्येष्ठ नागरिक संघामध्ये एकत्र आहोत, पण ते सुद्धा नाचले.
नाही का. आणि आपले घुमरे पाटील, हा 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 काय डान्स म्हणजे प्रत्येक जण आपल्या कलांमध्ये मोकळा झाला, अगदी मोकळ्यापणाने, कुठेही न लाजता, नाही का. नाहीतर बाईला लाजतो माणूस जर असा, पुन्हा बाई आलीच हा. पण तरी सुद्धा सर्वांनी अगदी खूप आनंद लुटला आणि बऱ्याच भगिनींची ओळख झाली. त्यामुळे माझा आग्रह होता की सर्वांना घेऊन या, बाया लोकांना घेऊन या सहलीसाठी. सर्वजण आला, वेगवेगळ्या सर्व आधी इतर लोकांशी आपल्या ओळखी पाळखी झाल्या. माझी ओळख घुमरे पाटलांची तर सकाळीच झाली, तो सुद्धा एक वेगळाच आनंद होता. अशा प्रकारे आज आपला दिवस अगदी आनंदात उत्साहात गेला. यातलं सर्व श्रेय इथे आल्यानंतर या क्लबला जातं, सिनियर सिटीजन क्लब, आणि त्यांचे मुख्य संस्थापक श्री विजय भाऊ इंगळे साहेब यांना हे सर्व श्रेय जातं. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपतो. दिवसभर आपण आनंदाच्या भरात नाहून निघालो. इंगळे सर, ज्या दिवशी आम्ही व्हॉट्सअपवर बातमी दिली आणि फटाफट बुकिंग सुरू झालं, जवळजवळ 45-46-47 लोकांनी नावे माझ्याकडे दिली. 3 दिवसापूर्वी जो पाऊस झाला, आता पाऊस झाल्यामुळे वातावरणात बदल झाला, तर ते 4-5 लोक गैरहजर आहेत आज आजारी पडल्यामुळे. तर 50च्या पुढे लोक आम्ही घेऊन येणार होतो. असं दुसरी ट्रिपसुद्धा आम्ही याच्यापेक्षा जास्त लोक तुमच्याकडे घेऊन येऊ. सकाळीच भजनी मंडळाच्या ज्या महिला आहेत त्यांनी माझ्याकडे विचारणा केली, आमचे नावं का लिहिली नाही, आम्हाला सदस्य का केलं नाही. त्यांना सांगितलं की आता पहिली बॅच आम्ही घेऊन जातो आणि दुसऱ्या बॅचचा नंबर तुम्हाला आम्ही लवकरच लावू. इंगळे सर, खरंच मला आनंद झाला की सर्व सभासदांनी कार्यकारिणीला सपोर्ट केला, नावं दिली, फटाफट सगळे आज तयार झाले आणि वेळेवर सगळे आले. आणि असाच उपक्रम आपण इथून पुढे राबवत राहू. तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. खूप दिवसापासून येण्याची माझी इच्छा होती. 1 महिन्यापूर्वी मला आश्रमाचा पत्ता वगैरे मिळाला. आणि मी माझी समस्या मांडली आणि माझ्या जे काही मनामध्ये काही जे होतं ते तुम्ही माझं योग्य मार्गदर्शन करून आणि माझ्या मनात युग किंवा काही होतं तर ते तुम्ही एकदम माझं मन मोकळं केलं आणि मला या ठिकाणी आल्यावर मला खूपच समाधान आणि आनंद वाटला. मला तर आता असं वाटायला लागलं की इथून जाऊच नाही, इथंच लगेच राहायला यावं असं वाटायला लागलं आणि खूप आनंद वाटला. असं वाटतं जाऊच नाही, इथंच थांबून घ्यावं असं मला वाटतं.